आज मी आणि प्रेरणा आलतो कुंभार गल्लीमध्ये आमच्या घरातला गणपती बुकिंग करायला। कुंभार गल्ली सगळ्यात पहिल्यांदा माझ्या मित्राच्या घरी गेलो। मित्र इथं माझा गणपती बनवत बसलेला, तर त्यानं एक उंदीर बनवला। उंदराची कशी ऍक्शन करते बघा, त्याच्याकडची जवळपास सगळी बुकिंग झाली गणपती। त्यामुळे आम्ही अखंड कुंभार गल्ली पार्टी करायची ठरवलेलो। कुंभार गल्लीच्या प्रत्येक घरात गणपती, त्यामुळे आम्ही प्रत्येक घरात जाऊन गणपतीची मूर्ती बघालतो। बघता आम्ही एका घरामध्ये आलो आणि आम्हाला दोघांना पण हीच मूर्ती आवडली, पण त्यांनी आवाच्या सव्वा रेट सांगितलं। वा किती गोड मूर्ती आहे ही। आणि तिथंच बाळूमामांच्या स्वरूपाची हिला बैठी मूर्ती आवडलेली, पण घरातल्यांची स्ट्रिक्ट वॉर्निंग होती, कुठल्याही रूपातला गणपती घ्यायचा नाही, गणपती सारखा गणपती असा। मग तिथून अजून एका घरात लालबागची चौकशी केलं, पण त्यांनी पण आवाज सव्वा रेट सांगितलं। काय हो देवाच्या माझा महिमा, प्रत्येक घरामध्ये बाळूमामांचंच दर्शन व्हायला मला। बाप्पांच्या मूर्त्या बघायला जेवढ्या कमी, शेवटी म्हणलं एका दुकानात जाऊन फायनल करूया। पण काय मूर्ती पसंत पडणार, त्यामुळे म्हणलं मित्राच्याच घरी जाऊया परत। मी तिथे गेला, त्याने एक मास्टरपीस दाखवला, जो की मी माझ्या घरामध्ये पण सरप्राईज ठेवला। आणि हीच बाप्पांची मूर्ती प्रेरणा स्वतःच्या हाताने डेकोरेट करणार, त्यामुळे येणारे व्लॉग तुम्ही बघायला विसरू नका, कारण अखंड गणेशोत्सव मी व्लॉग तर्फे दाखवणार। दुसऱ्या दिवशी तब्बल 12 वर्षानंतर आम्ही रंकाळ्यावर झोपाळ्यावर बसलो, ते पुढच्या व्लॉग मध्ये 100%।